स्टेशन स्टेशन स्टेशन. अरे स्टेशनला जायचं होतं, रिक्षा पार्क केलीस तू. तुझे माझ्याकडे आहेत व्हिडिओ डेंजर वाले. पासून डायरेक्ट वेळेला काय का गेले निघताकडे गेले ते ना. हे ब्रिज आहे इकडे. हो आहे. काय घेऊन आलास रे? ओके आणि अजून काय असतं तेजस रसूम कोण लड़कियों का सैया, लड़कियों का सैया और कुछ सिलेक्टिव बहनों का भैया. आहे बरोबर. बोल चल किती पैसे घेणार आहेस? 5 लाख तयारी केलीस? प्राजक्ता त्याचे पैसे त्याचे असले माझे पैसे माझे असले तरी दोघांना संसार करायचा त्याच्यामुळे बजेट मध्ये माग. राजू 5 लाखात एक प्रमोशन पण नाही का आमचं? मी कुणाच्या साईडने सुद्धा मॅनेज मी निगोशिएट साठी मी मध्ये येऊ शकतो. काय म्हणते? 5 लाख रुपये चप्पलची किंमत. बापरे. अगं 5 लाख रुपये चप्पलची किंमत तू नवीन नाही घेणार. काय 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 घेत? 50,000ची जीन्स घेतो तू. पक्की आमची त्याची बहीण आहे. तेव्हा त्याच्यावरती जबाबदाऱ्या नव्हत्या, आता त्याच्यावरती जबाबदाऱ्या आल्या. आता बायको 1 रुपया खर्च करून देत नाही मला बाबा. मी कंजूसगिरी नाही करत आहे, तुझी बहीण कंजूसगिरी करते. तिला विचार मी 5 लाख रुपये दिले तर चालतील काय? कसली अजून घेतलेच नाही येताने. तुम्ही किती असेल शूजचं बजेट? म्हणजे पैसे लपवायचं? ते 15 लाखामध्ये चांगले नाही, आम्हाला कोलॅबरेशन मध्ये पण मिळतं, पण कोलॅबरेशन मध्ये चप्पल चोरा. नाही ग घेणार तो. किती बजेट आहे तुझं? 5 लाख एवढं नको ग. निगोशिएट कर ना थोडं. 3 मध्ये 400 ऐकलंस का? मी माझ्या पार्टनर सोबत डिस्कस करून सांगते, म्हणजे ऋतुजा सोबत डिस्कस करणार. ठीक आहे ठीक आहे. मेल वर कन्फर्मेशन पाठव काय? अरे पण तेजस मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, माझी चप्पल चोरून नाही द्यायची, चालेल? बघा आता खूप मोठा 10,000 म्हणजे भरपूर झाले मला. नाही मी असे बरेच जण देईन. आता बोलतोय. काल काय सांगत होता माहितीये की त्याचे भाऊ आणि ते चप्पल चोरायला देणार नाही, पण मी गपचूप चप्पल देईन प्राजक्ताला न्यायला सांग. काल बोलले. चप्पल तर मी तुला चोरायला देणार माझ्या, त्यात 100% सहकार्य करणार. इझी नको आहे. ठीक आहे इझी नको ना, म्हणजे चोरी पण प्रॉपर कर प्राजू, म्हणजे त्याच्यात वाटलं पाहिजे असं. अब आपके अकाउंट वाले सीन करूया आपण तिकडे. चल चल बाय बाय. काकी आली मग करते. चप्पल चोरीची प्रॅक्टिस करून ठेव. बाय प्राजू. अरे तुम्ही का नाही येतात? हॅलो बस बस काकी. काकी बॅग मधून मस्त भरपूर काही खायला घेऊन आली. बस बस काकी. खाऊची पिशवी खायला घेऊन आम्ही आंघोळ पण केली आहे. आम्ही असेच आहोत, सकाळपासून इकडे तिकडे फिरतोय. मी नालाय, हे दोघांना नाही होतच तशी जाऊन होत. कशात मस्त एकदम. आपण त्याच्यानंतर आताच भेटतो. कसं वाटलं काकी? बिग बॉस कसं वाटलं? आठवण येते माहिती मला ना, तू रडणीस मला एवढा राहिले तुला दर सांगते. मी तर रडत रडतच काढले सगळे दिवस. काय होतं फोन करायचं ना नेहमी, काय झालं ना झालं लगेच फोन लावायची. काय झालं रे मध्ये मग तुला काढली बाहेर आणि नंतर सांगितलं मग तर हे लागत नको टेन्शन घेऊन काय. बसा ना. या या बस ना. या बसायचं. सुट्टी आज संडे सुट्टी ना दोघांना पण. त्याचं नाव काय? श्रवण. ची 12वी आहेत. पेसिंग जवळपास काकांसारखंच आहे. याचं मग तू काय मग किती मी म्हटलं भेटते, किती लेट भेटलीस माहिती मला. तुम्ही बऱ्याच जणांना नाही भेटले.
ती माहिती ती साडी द्यायची तर त्या पाण्यातल्या काकी त्यांना कुठे भेटले ते सगळ्या माझ्या साड्या बिड्या त्यांनी पाठवल्या होत्या, त्यांना अजून नाही भेटले. जायला वेळच नाही मिळत आहे आता. सगळं म्हणजे ते घर शिफ्टिंग, त्याच्यानंतर लग्नाची तयारी, त्याच्यात हे सगळं कामाची तयारी, कुठे काय करू काय कळतच नाही. आता पण इलेक्शन साठी घरी जाते आणि त्यानंतर परत लग्नाचे पण हे आहेत सगळे, ते फोटोग्राफरना भेटा, डेकोरेटरना भेटा. तिची परीक्षा किती तारीख पासून? 11. आणि नंतर दुसरा पेपर कधी ते आले पण पूर्ण मार्चच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात एक्झाम आहे. महिनाभर एक्झाम आहे. महिनाभर असतात सुट्ट्या, पूर्ण सुट्ट्या पण आहेत एकदम. तुम्हाला अंकिताचा बिग बॉस मधला कुठला क्षण जास्त आवडला? मला ना जास्त सांगतो जेव्हा ती आतमध्ये गेली ना, मला गणपती सुट्टी पाहिजे तेव्हा, आणि नंतर मग ती त्या टायमाला नाही का गणपतीची सुट्टी पाहिजे म्हणजे आणि नंतर नाही तू गणपती पोलीस जायचं सुट्टी गणपती इलेव्हन माझा असा होता तुला बोलवलेलं होतो आणि घनश्याम तर भारी केलं. डीपीला बोलवते नाही ती आय थिंक कन्फेशन रूम मधलं सांग. हा त्याच्यातलं सांगते मी. ताई बोलली ना मला दाखवलेलं बिग बॉस आणि तू निकीशी छान मांडलीस. अरे त्या दिवशी हा मला बोलते मम्मी मी असं कानाखाली दिली असं तिच्या. मी किती कंट्रोल केलं का तुम्ही विचार कर, कंट्रोल केला स्वतःवरती. आणि बाहेर येऊन ते मला अभिजित सावंत अजिबात नाही आवडलं. बाहेर येऊन 1-2 पत्रकार होते जे तिच्या फेवर मधले होते ना, ते सारखे एकच हायलाइट करत होते. नाही, एक हायलाइट हे करत होते की जशी तू बाहेर आहेस तशी आत नाही दिसत. म्हणजे तुमची इच्छा होती की मी तिथे मारावं किंवा काय अग्रेसिव्हली काहीतरी हे करावं. ते नाही केलं, नाही करणार ना. तेवढं हे आहे मला. अरे आम्ही माहितीये कधी बिग बॉस नाही, फर्स्ट टाइम बिग बॉस हिच्यासाठी केलं. आणि हिंदी पाहिलं ना कधी मराठी पाहिलं. एलिमिनेट झाले रितेश देशमुख बाहेर जायचं तेव्हा मला फोन आले, अगं तुमची अंकिता बाहेर गेली. मला बोलते तुम्हाला फोन आला विचार करा आम्हाला किती फोन आले असते. मला म्हणतात अंकिता बाहेर गेली. म्हटलं नाही करणार, पण मी खुश होते. आमचं काही बोलणं आलं की ही बाई हिला चेहरा खुललाय इकडे आम्ही एकमेकांना जेव्हा आत घेतलं तेव्हा मी असं होतं की शेट आता अजून कठीण होणार आहे माझ्यासाठी. कारण 2 मिनिटासाठी मी खुश झाले होते की बाहेर जाणार आणि आतमध्ये आल्यानंतर असं झालं की. आणि बाबा आले तेव्हा तुझं भारी होता, तू ओरडतेस ना बाबा, ते एकदम मला आम्ही तर अक्षरशः रडत होतो माहिती पण रडत होते. सगळ्यांना माहितीये माझं बाबा फर्स्ट टाइम बाबा आले आणि बाबांचा लुकच पूर्ण चेंज झालेला माहितीये. आम्ही व्हिडिओ कॉल म्हणजे बाबा जेवढे मोकळेपणाने बोलले ना व्हिडिओ कॉल कधीच नाही बोलले माझ्याशी, पण नाही बोलले. माझी ही गाडी होते ना, नाही बोलले बाबा गाडीत होते ना, मी आता निघाला तेव्हा फोन केला त्यांना प्राजक्ता तेव्हा स्टेशनला एकदम मोकळे कसा आहे बरा आहे ना व्यवस्थित आहे. कधी एवढी विचारपूस मला आठवत नाही की त्यांनी मला खूप बोलतात. त्या दिवशी ते सूरजला पण सांगत होते चांगला चेंज आहे, चांगला पॉझिटिव्ह चेंज आहे. मी आनंदी भेटायला मी नसताना जावयात जास्त काळजी घेतली ना. जावई बापूच तर होते. जावई बापू चांगले भेटले मिळाले. ऐकलात का? अहो ऐकलात का? काय तो काम करता लॅपटॉप घेऊन. ते खूप मिस केला माहितीये. काम तशीच ठेवायची मी, आम्ही माहितीये तसंच ठेवायला. नंतर सगळ्या काम करायची मी कधी कधी. बाकी आता ड्रेस घालायला लागली टाइम वेगळं वाटतंय. मॉडर्नाइज झालंय पण ताईला नाही पण छान वाटतं की ट्रेडिशनल साडी घालून ते काम चलता मग टेन्शन नाही. आम्ही मॉडर्न करतो काका आहे तेवढं सपोर्ट. काकांचा सपोर्ट खूप आहे. स्टुडिओ चल हे बघ बेसनचे लाडू खाणारा एकच माणूस. हा तू खा आणि शेवटचं मला दे. तेजस बेसनचा लाडू. होय होय येतोय ना. एका जरा वाईट स्टुडिओ दाखवतोय. अच्छा हा जा बघ. तुला बघायचं जा का जा. कसं झालंय जा त्यांच्यासोबत स्टुडिओ दाखव. जरा पसारा हे चालू काम मध्ये पण असतो. इकडे तिकडे कम्युनिकेशन होणार, टीव्ही बंद सगळं दिसणार. तुला गिटार धरायची. तू काढलंय वा मस्त रे. दाखवायला घेऊन आलास. व्हेरी गुड. वगैरे एकदम प्रोग्रेस मध्ये सगळं तू केलंस. काय
हळू हे ना क्लासला जातोयस? नाही तिची MSCIT केलीस का? नाही केली? नाही केली ना. आता कधी करणार? म्हणून एक्झाम झाल्यावर तर घाल दिलं लगेच कॉम्प्युटरच्या. लगेच करून घेऊ. अभ्यास चालू आहे ना चांगला? झाले सगळ्या विषयात पास आहे. आता ना ते हळूहळू माणसांचे पण ट्राय कर. पोर्ट्रेट करायचं ह्यांचं केलंय ना रतन टाटांचं. तो ह्याच्यात आहे का दुसऱ्या वहीमध्ये आहे रे? आता कितवीला गेला? 8वी ना? 8वीला आहे. आणि हा वेटिंग रूम आहे. हे बघते. आवाज छान आहे. तरी पण ऐकत नाही आणि 4 गाणी म्हणत नाही. मी आवाज छान आहे. त्या दिवशी तू बोललास. लाडू चिकटलाय. आवाज छान आहे तुझा, मस्त आहे. त्या दिवशी तू बोलत असता गाणं ते कोणतं गाणं बोललं? एक नंबर एक नंबर बनला ना. हा चल के तुझे लास्ट टाइम मी टाकलेलं ना खूप आधी स्टोरी मध्ये टाकलेलं. इकडे एडिटिंग वगैरे पण सध्या ही रूम हे नाहीये. इथे एडिटिंगचं काम चालतं. इकडे गाणी म्हणणं, गाणी वाजवणं, डबिंग वाला सगळं. आणि गायक आहे तो मला त्या मोठ्या इथून गातात आणि तिकडे रेकॉर्ड होतं. हे सगळं साफसफाई. याला कनेक्ट असते ना. कल में हम हो न हो गर्दिश में सारे रहेंगे सदा. कल खेल में हम हो न हो गर्दिश में सारे रहेंगे सदा. इसके सिवा जाना कहा. काकी मग अंकितासाठी काय बनवताय तुम्ही? आज मी अंडा मसाला बनवते. हे वरण झालंय आणि भात. अंकिताताईसाठी ना? आता भाकरी करायची आहे. अच्छा, अजून भाकरी बाकी आहे. ठीक आहे. काकीने आज मस्त हो मस्त जेवण जेवणावेळेला बनवलंय. काकी एक नंबर. आज सगळं जेवण जेवायचंय. खूप दिवसांनी जेवल्यासारखं वाटणार आहे. हा तू देतोस रे, पण काकीच्या आजचं खूप दिवसांनी जेवते म्हणून म्हणते. घरचं जेवल्यावर वाटलं असं म्हणणं आहे तुला. ते घरचं पण आहे, घरच्या आईच्या हातचं पण काय जेवशील. नाही ना माझी बाबा बोलवतच नाही माझा भाऊ तर काय आलेलाच ना. गपरी. अरे ते गपरी. लागली मला जाम भूक लागली. तुला पण लागली ना? काय काय वाढू मी जेवण करून आले. कळलं? विचारतोय बघ. काय विचारतो. अरे हवा गेली ना कुकर मधली. असे टोप असे वाढलेत मी भाताचे बिग बॉस मध्ये. ते दाखवलं नसणार. त्याच्यानंतर बाहेर आल्यापासून काय बनवलंच? ते मी आधीच डिक्लेअर केलं की मी नाही बनवणार. तुम्हाला देणार का तो वाढून? टाकांना आणि वाढ. बस तेजस. It's my life. मला शेवटी बनवलंय कोणी. तुला कसं वाटलं तेजस? पॉवरफुल. मी खाल्लंय त्यामुळे मला आधी माहितीच आहे ऑलरेडी. अरे हो तू खूप वेळा जेवलास. मी असं मला वाटलं की माझ्या समोर आता तेजस रासम आहे तुला. मी इलय काय तुका प्रॉब्लेम हा? आता परत एकदा बोल. आणि आपल्या समोर येत आहेत. बोल. आणि आता आपल्या समोर येत आहेत बोल. अंकिता मालावलकर. तेजसचं नाव घे मग तेजसकडे कॅमेरा फिरवतोय असं म्हणते. बोल. आणि आपल्या समोर येत आहेत तेजस रासम. कसा आहेस? तेजस आहे. एकदम मस्त. जेवायला ये. मला दिसलं तर म्हणून म्हटलं जेवायला ये. काय म्हणताय.
बघ जवळा अंड्याचं म्हणजे अंडा मसाला, डाळ भात आणि भाकरी. हलक्या फुलक्या कसला खातास? आता हलक्या फुलक्या तेवढंच बनवलं. तू नाहीस ना. तू नाहीस ना, तुझ्या हातचं चिकन खूप मिस करते मी. बंगाली चिकन खाल्ला नाही ना. बंगाली चिकन खूप मिस करतो. आता आपल्या समोर येत आहे. आता आपल्या समोर येत आहे बोल. व्यक्ती. तिचं नाव अजूनही आपल्याला समजलेलं नाही. नीट बोल समजलं का? आता आपल्या समोर येत आहे तेजस रास. नमस्कार. धन्यवाद तेजस. मी आता मला एवढं वेळ नाव घेतलं. आज काय असं काय तुम्ही मोठी पार्टी आहे तुमची? पार्टी आहे मोठी. मिळालं पार्टी. जवळा पार्टी. जवळा पार्टी. बंदर एवढा गोरा कसा झाला रे गावी जाऊ? गोरा कसा झाला एवढा? वहिनीचं प्रेम वगैरे काय? खिडकीकडे बसलो का प्रेम. बरोबर. वहिनी कुठे रे? वहिनी काय वहिनी झोपली. झोपले. तू काय करतो? मी गव्हायला गेलेला आहे. गव्हायला जेवण आता येईल घराकडे. काय राहिलं? काय केलं? बटाट्याची भाजी, खीर, बामणान केलेली भाजी. बाबा आमचेच लोक करतात. तुमचेच लोक करतात. आणि कसं मेला बायलेक टाकून तू असं फिरतो? नाव घे. नाही पागल आहेस का तू? वेडी झाली आहेस? वेडीच झाले मी. अजून शुद्ध थोडं. अजून शुद्ध. असला करू लागला तू आता. 24 तारखेला तुला दाखवतो. 24-25 ला आईची झंझट मारी होती. आईला ठीक आहे 24-25 ला बघतो तुला. दगा दिलास तू मला असं वाटलं नव्हतं की तू तरी माझ्यासोबत असं. अरे मी नाही येत आहे आता. मी फक्त फोन धरलाय. मंदार आयुष्यात अशा गोष्टींसाठी तयार ऐक ना, त्याचा फुल प्लॅनिंग आहे. मंदार ब्लॉग करणार आणि मी मंदारच्या ब्लॉग मध्ये मजा करणार असं त्याचं प्लॅनिंग आहे. ठरलं ना. माझी स्टार्टिंग आणि सगळं ताकतोच करतो माझा. काहीतरी वगैरे काहीतरी चाळे करतो तो गीत. करू दे माझ्या तयार चाळेच असतात. आपण याची ओळख करून दी. हा बा, हा सौरभ. नमस्कार. तुझ्याकडनं शिकायचं त्याला ब्लॉगिंग कसं करतात ते. जास्त कुणालवरती फोकस करू सांगलं ना. कुणालवर फोकस आहे बघ. तेच होते. तो नंतर करतो ना. होय. मी आता तुला 24-25 ला दाखवतो. आता नाही. मी पण बघताय तुला. चल. अरे उचललाच नाही तू फोन. एका वैताग गेलो काय वाटला तो तुकाच फोन करता. गाडी चालवताना मी गप बसलोय. मी काय गाडी ऐकत मरू दे. मंदिरला फोन करतो असं म्हणून तो तुकाच फोन करता. किती दिवस फ्री ठेवलेस? फ्री किती दिवस ठेवले? आजी येईल तिकडून धावत. आजी येईल धावत. पॉवर नॅप म्हणतात. मेल्यासारखं निधलो तो. काय रे? नमस्कार. पॉवर नॅप. सगळ्यांचं जेवण अंगावरती आलेलं आहे. सगळे असे हे झालेत. सगळ्यांच्या अंगावर आले. आपल्या नाही आले. आपण व्यवस्थित आहोत. म्हणजे तू काय जेवण करून घातलेस ते सगळे झोपलेत. सगळे झोपा घालतात. हा सुद्धा झोपलेला. आता डोळे उघडून बघतोय बघ. सगळे झोपलेत. लगेच खाऊया आपण. ओपन कर. फाड तर काय. पण ती झोपलेली का? झोपली ती. सगळेच झोपले. मग आपण खायचं आईस्क्रीम. आपण आपलं खाऊन घेऊया. ब अरे काय झोप झाली. कोंबड्याचा पीस. आम्ही आईस्क्रीम मागवलंय. तिकडे झोपली आहे ती. तिकडे नको जाऊ. कुणाल काय झोपलाय? बरं आहे बाबा तुमचं. हे बघ
ह्या अशा पिशव्या घेऊन काय फिरतोस पण? माझ्याकडे बॅग नाही असंच घराकडे मला कंटाळा गिफ्ट देऊ मी तुला माझ्या घराकडे 2 बॅग हँडबॅग माझ्याकडे. हँडबॅग नाही, अशी स्लिंग बॅग टाईप एक तू घेशील तर ते सगळं कॅरी करशील. हे असं का असं फिरतोस तू? बघून दया येते, बाकी काय नाही. दया करूच तू ह्याचं नाही असं, पण दया येतं पिशवी बघून तुझ्या. अरे रे बिचारो असं वाटतं. एखादा पॉर फसात ही मका काळजी, बाकी काही एक नाही. पॉट फसायची काळजी तुका म्हणून तुझ्यावर मिरवता माका. हो म्हणून मी म्हणते तुका एक बॅग गिफ्ट देतोय मी, त्याच्यात काय तर पॉट फसले तर चांगला होईत ना माझा. हा पोराचा वाईट जात ना. पण असलो हस ऐकून घ्यावचा लागता काय बॉस आला माझी करू शकत नाही. चल चलो बाय 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 बाय. चला तू इकडून आलास. काका कुठे?